नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी दिवाळी फराळामधील दुसरा पदार्थ खाजा बनवायला घेतला होता. आता काही भागामध्ये खाजा म्हणतात, तर काही भागामध्ये याला चिरोटे म्हणतात. आता काहीही म्हणा, पण रेसिपी खूप छान आहे आणि त्याची टेस्ट एकच आहे, खाजा किंवा चिरोटे. तर तुम्ही काही म्हणलं तरी चालेल, पण खायला त्याची चव एवढी मस्त लागते ना. आणि त्याला अशा भरपूर अशा लेअर आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर याचं अचूक प्रमाण कसं घेतलेलं आहे बघूया. तर एक 4 वाटी मैदा घेतलेला आहे एकाच वाटीनं, आणि त्याच वाटीनं तेल किंवा तूप दोन्हीतलं काही तुम्ही असं कडकडीत गरम करून घ्या. ते पिठामध्ये ते मोहन घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता गरम आहे त्यामुळं अगोदर चमच्याने मिक्स करायचं आणि थोडंसं थंड झालं की आपण हाताने मिक्स करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि वेलची पावडर टाकली होती. आता वेलची पावडर पाकामध्ये टाकली तरी चालते, पण मी याच्यामध्ये थोडीशी टाकली होती. आता 4 वाटी मैदा आहे, तर 2 वाटी एवढी साखर घेतली होती आणि अगदी गच्च भरून घेतली नव्हती, थोडंसं कमी भरलेली होती. तर साखर भिजल ना एवढंच पाणी घालायचं. जास्त पाणी घातलं तर पाक यायला बराचसाच वेळ जातो. तर साखर पाण्यामध्ये ठेवून दिली साईडला. आणि हे जे पीठ आहे त्याला ना आपण तूप घातलेलं आहे ते व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. आता इथं 2 ते 3 मिनिट तरी आपल्याला वेळ द्यावा लागतो, कारण ते जे तुपाचं मोहन आहे ते सगळ्या पिठाला ना असं व्यवस्थित असं लागलं पाहिजे. तर मग आपली जो खाजा आहे तो व्यवस्थित असा एकसारखा बनतो आणि एकसारखा तळला जातो तो. तर असं व्यवस्थित असं पीठ अगदी ना चोळून घ्यायचं. त्या पिठाला जे तूप लावलेलं आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सगळं पीठ चोळून घ्यायचं असं हाताने, आणि असा मुठीनं बांधला तर असा मुटका बनला जातो बघा. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग थोडं थोडं पाणी घेऊन, आता नॉर्मली जे पाणी असतं आपलं तेच घ्यायचं. थंड किंवा गरम पाणी नाही घातलं तरी चालतं. नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं आणि असा गोळा छान असा मर्दून घ्यायचा. थोडीशी मसाज करून घ्यायची त्याची मस्त अशी. तर मग आपली खाजा जो आहे ना तो छान असा होतो. तर एक 5 मिनिट तरी ना असं पीठ छान मर्दून घेतलं होतं आणि नंतर एक 10 ते 15 मिनिट ते रेस्ट करण्यासाठी तसंच झाकून ठेवायचं. तर आता थोड्याशा तुपामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी चालतं, किंवा मैदा किंवा तांदळाचं पीठ काहीही घ्या, आणि साठा बनवून घेतलेला होता जो की आपल्याला त्याच्यामध्ये लाटताना आतमध्ये लाटल्यानंतर लावायला लागतो. आणि नंतर मग साखरेचा पाक बनवायला घेतला. आता हा एकतारी पाक बनवायचा असतो आपल्याला. तर अगोदर साखर विरघळेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि असं एकसारखं हलवत राहायचं. साखर विरघळली की एक 3 ते 4 मिनटामध्ये नंतर गॅस कमी करायचा. साखर विरघळल्यानंतर एक 4 मिनटामध्ये पाक आपला रेडी होतो, कारण थोडासा पण आहे, जास्त नाही आहे. आणि एकतारी पाक पटकन होतो. गोळी वगैरे आपल्याला अशी कडक करायची नाही त्याची. एक तार तुटली की बास होतं, किंवा तुम्ही बोटावरती घेऊन जरी असं बघितलं तर दोन्ही बोटाच्या मध्ये अशी तार चालली जाते, तार येते. तर इथपर्यंतचा आपल्याला पाक बास होतं. पाक गॅस बंद करून पाक साईडला काढून ठेवायचा. आता त्याच्यामध्ये तुमच्याकडे केसर असेल तर घालू शकता, किंवा वेलची पूड आणि केसर घातलं तरी चालतं, ऑप्शनल आहे ते. आणि आता पीठ बघा आपलं छान असं भिजलेलं आहे. अगदी घट्टसर पण नाही आणि अगदी पातळ पण नाही आहे असं. तर नंतर मग ना चपातीच्या पोळी एवढी अशी पोळी उंडा घ्यायचा आणि अगदी पातळ अशी लाटी लाटायची. आता मैदा काय होतो थोडासा आकसून येतो लाटताना. जर थोडंसं वाटत असेल तर थोडीशी पिठी लावायची, म्हणजे मैदा लावून घ्यायचा थोडासा, म्हणजे तो पटकन पुढं सरकला जातो. आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये हात दिसतोय एवढं पातळ अशी लाटी आहे. म्हणजे जेवढं जमल तेवढं ना पातळ लाटी लाटायची. मग अशा करून मी 4 लाट्या लाटून घेतल्या. आता तुम्ही कमीत कमी 3 तर एक चपाती एकावर एक ठेवायची, किंवा मग 4-5 ठेवल्या तरी चालतात. आता मी 4 ठेवणार होते. 4-4 चपाती असं एकावरती ठेवून हे करणार होते. तर मग आतमध्ये लेयर छान येतात. जास्त ठेवलं तरी चालतं, पण लाटी आहे ती अगदी पातळ अशी लाटून घ्यायची. आणि आता पहिली एक लाटी घेतली होती, त्याच्यावरती जो हा साठा बनवलेला आहे अगदी जास्त प्रमाणात लावायचं नाही, थोडासाच लावायचा सगळीकडे थोडा थोडा, म्हणजे आपल्या त्या लेअर व्यवस्थित अशा तयार होतात. तर त्याच्यावरती नंतर दुसरी पोळी घालायची, त्याला पण असं थोडंसं ते लावून घ्यायचं साठा, आणि त्याच्यामध्ये हवा वगैरे बसणार नाही. असं साईडनं असं दाबून, हवा जर असेल तर साईडला काढून घ्यायची आणि हलक्या हलक्या हातानं दाबत साठा लावून घ्यायचा. आणि नंतर चौथी पोळी पण त्याच्यावरती घालून घेतली आणि त्यालाही असं हे लावून घेतलं. व्यवस्थित असं लावून घ्यायचं सर्व बाजूंनी, आणि नंतर मग असं ना हलक्या हलक्या हाताने दाबत ना रोल करत घेऊन यायचं इकडंपर्यंत.
तर अगदी जास्त घट्टसर असं दाबायचं नाही, थोडंसं हलक्या हलक्या हाताने दाबायचं किंवा अगदीच हलकंच ठेवलं तर मग जे ते पदर आहेत ते असे सेपरेट होतात. त्यामुळं थोडंसं दाबायचं जेवढे की ते पदर आहेत ते एकमेकाला असं चिकटून राहतील. आणि नंतर मग हातावरती घेऊन ना असं हे करून घ्यायचं, एक रोळ बनवून घ्यायचा त्याचा, असा एकसारखा करून घ्यायचा. कुठे म्हणजे जाड पातळ असेल तर असं फिरवून घेतलं की एकसारखा आपला रोळ तयार होतो. आणि जे पुढचं जे आहे ते ना थोडंसं कट करून साईडला काढायचं, कारण तिथं थोडासा शेप व्यवस्थित आलेला नसतो. आणि नंतर मग तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईजनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता. थोडा मोठा पाहिजे असेल तर मग थोड्याशा मोठ्या अशा गोळ्या कट करायच्या. तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. आणि नंतर मग अंगठ्याच्या साह्यानं मध्ये त्याला दाबून हे करायचं. आता हे थोडंसं लाटलं तरी चालतं किंवा नुसतं हाताने असं थोडंसं दाबून घेतलं, प्रेस केलं तरी पण ते चालतं. आता अगोदर मी तोपर्यंत कढई पण गरम करायला ठेवली होती तेल, कारण खाजा हा कसा अगदी बारीक गॅसवरती भाजायला लागतो, थोडासा तळायला वेळ जातो. आणि हे बघा असं दाबलं ना त्याचे जे आतले पदर आहेत ते असे बाहेर येतात. बरोबर मध्ये दाबायचं अंगठ्याने, असं जोरात प्रेस करायचं, मग ते व्यवस्थित बाहेर निघतात. आणि थोडंसं हलक्या हाताने जरी वरून लाटलं तरी पण चालतं. पण आता मी लाटलं नव्हतं, मी असंच हे केलं होतं, कारण मला जास्त मोठा करायचा नव्हता. असे छान असे त्याचं पदर सुटतात नंतर तेलामध्ये टाकल्यानंतर ते. तर असं व्यवस्थित असं हे प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून त्या आतलं पदर आहेत ते बाहेर येतात. आणि नंतर तेल गरम झालं की अगदी कडकडीत असं गरम करायचं नाही, नॉर्मल गरम करून घ्यायचं. आणि टाकताना गॅस मोठा ठेवायचा. आपण खाजा त्याच्यामध्ये टाकला की गॅस अगदी कमी करायचा, मंद गॅसवरतीच हे तळून घ्यायचं असतात, म्हणजे त्याचे लेयर्स आहेत ते असे बाहेर येतात आणि छान क्रिस्पी असा तयार होतो. हा असा जरी खाल्ला ना चहासोबत तरी पण छान लागतो, खारीसारखा. आणि पाकात टाकल्यानंतर तर अजूनच छान लागतो. तर दोन्ही बाजूनी बारीक गॅसवरती ना हे असं व्यवस्थित असं भाजून तळून घेतलं. तरी तळताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही, कारण आतपर्यंत ते व्यवस्थित तळलं जातं. मग नाहीतर आतल्या लेअर आहेत त्या मग कच्च्या राहतात, मग आपला खाजा नंतर मऊ पडतो. अशा पद्धतीने तळला तर खाजा संपेपर्यंत तो क्रिस्पी तसाच राहतो. त्यामुळं मग हे असं तळून घेतलं, मग बाकी लाटत ना हे तळून होतं. त्यामुळं पहिली आपली लाटी तयार झाली की गॅस चालू केला की ते तळत पर्यंत आपली दुसरी लाट्या तयार होतात. तर मग आपला वेळ पण वाचतो अशा पद्धतीने केलं तर. आणि नंतर मग पाकामध्ये ना आता पाक पूर्ण जर थंड झाला असेल तर थोडासा कोमट करून घ्यायचा, म्हणजे पाक थोडासा कोमट असावा. आणि खाजा पण अगदी तेलातनं काढल्या त्याच्यामध्ये घालायचं नाही, 1-2 मिनिट तसाच ठेवायचं झाऱ्यामध्ये. आणि नंतर मग तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल, आतपर्यंतचा पाक जास्त हा झालेला, तर तुम्ही असं पाकामध्ये दोन्ही बाजूनी बुडवून घेऊ शकता. आणि नंतर मग चाळणीमध्ये असं नितळत ठेवायचं, कारण बाकी मग पाक नितळून जातो. 1-2 मिनिटच पाकात ठेवायचं, ह्या बाजूने 1 मिनिट आणि त्या बाजूने 1 मिनिट, तर आतपर्यंत असा पाक जातो. पण जास्त गोड नको असेल तर मग तुम्ही काय करू शकता, हा जो पाक आहे ना तो पाकामध्ये एक साईड बुडवून घेऊ शकता, किंवा वरून जरी चमच्याने त्याच्यावरती पाक घातला ना तरी चालतो. आता आमच्यात जास्त गोड नाही आवडत म्हटल्यानंतर बाकीचं मी तसं केलं होतं, वरून थोडासा पाक घातला. आता जास्त वेळ ठेवल्यानंतर पाक अशी साखर बनते साईडनं, तर नंतर तो थोडासा गरम करून घ्यायचा. 2 मिनिटभर असा गरम केला ना तर मग तो पूर्ण साखर वितळून जाते. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण खाजा बुडवून घेतला तरी चालतो. तर मी नंतरचे ह्याच्याला असं केलं होतं, वरून थोडासा घातला, कारण जास्त गोड असेल तरी पण म्हणजे काही जणांना तसं खायला आवडत नाही. तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा.